नमस्कार. आजची रेसिपी साबुदाणा वडा. त्यासाठी गॅसवर कढई ठेवून तेल गरम करून घेऊया. तेल गरम होते तोपर्यंत आपण 1 वाटी भिजवलेला साबुदाणा एका बाउलमध्ये काढून घेऊया. दुसरीकडे एक उकडलेला बटाटा त्याचे साल काढून घेऊ. याप्रमाणे साल काढून तो साईडला ठेवू. साबुदाण्यामध्ये पाव कप भगरीचे पीठ असेल तर वापरावे, नसेल तर चालेल. 1 चमचा साखर, बारीक चिरलेली हिरवी मिरची आवडीनुसार, चवीनुसार मीठ, पाव कप भाजलेले शेंगदाण्याचे कूट, 2 चमचे ओला नारळ, सोलून घेतलेला उकडलेला बटाटा आपण किसून घालूया. हे मिश्रण मिक्स करून मळून घेऊया. मळलेल्या मिश्रणाचे हातावर वडे थापून याप्रमाणे टिक्कीसारखे तयार करून घेऊ. तयार झालेले वडे गरम तेलात सोडून सुरुवातीला तेल गरम झाले याची खात्री करून घेऊया. तेल गरम झाले की त्यामध्ये हे सर्व वडे तळून मध्यम आचेवर दोन्ही बाजूनी लालसर असे पुरीप्रमाणे फुगतील यानुसार लालसर तळून घ्यावे. सर्विंग प्लेटमध्ये काढून दही अथवा खोबऱ्याच्या चटणीसोबत हे गरमागरम सर्व करावे. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्स फॉर वॉचिंग.